हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वायर के नॉलेज चॅनल. फ्रेंड्स, आज आपण हुंडा प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी काय आहेत हे पाहूया. सो फ्रेंड, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केले तर तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. फ्रेंड्स, हुंडा कशाला म्हणायचे हे पाहूया. हुंडा प्रतिबंध कायदा 1961 प्रमाणे हुंडा म्हणजे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने लग्नापूर्वी, लग्नाच्या वेळी अथवा लग्नानंतर देऊ केलेली रक्कम किंवा वस्तू होय. हुंडा देण्याचा किंवा घेण्याचा ठराव झाला असेल तर तो ठराव अवैध राहील. ऑगस्ट 1986 मध्ये हुंडा प्रतिबंध कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीप्रमाणे आता हा हुंडा प्रतिबंधक कायद्यातील गुन्हा हा जामीन पात्र म्हणून राहिलेला नाही. हुंडा म्हणजे काय हे पाहूया. विवाहासाठी कोणतीही अट ठेवून नगद धन किंवा वस्तू घेतल्या गेल्यास साधारणतः हुंडा म्हणतात. हुंडा घेणाऱ्या देणाऱ्यावर बंदी घालण्यासाठी कायदा केलेला आहे. या कायद्यानुसार हुंडा घेणे आणि देणे हा अपराध आहे. हुंडा देण्याघेण्यात मदत करणेही अपराध आहे. हुंडा मागणेही अपराध आहे. हुंडा घेतल्यास आणि दिल्यास काय शिक्षा होईल हे बघूया. हुंडा घेतल्यास आणि दिल्यास 5 वर्षापर्यंत कैद होऊ शकते आणि 15,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकते. हुंड्याची रक्कम जर 15,000 रुपयापेक्षा जास्त असेल तर त्या रकमेइतका दंड होईल. हुंडा मागितल्यास काय शिक्षा होऊ शकते ते पाहूया. कमीत कमी 6 महिने कैद आणि दंड होऊ शकते. हुंड्याची जाहिरात देण्याची शिक्षा कमीत कमी 6 महिने कैद आणि 1,000 रुपयापर्यंत दंड. परंतु विवाहाच्या वेळी स्वेच्छेने आणि आर्थिक दृष्टीने वधू किंवा वराला दिलेली भेट अपराध नाही. परंतु दिलेल्या गोष्टीची यादी करायला हवी ज्यांच्यावर वर आणि वधू दोघांची सही असेल. आता आपण हुंड्यासंबंधी अपराधाची तक्रार कोण करू शकते ते बघूया. एखादा पोलीस अधिकारी, हुंड्यासाठी छळ होणारी एखादी व्यक्ती, हुंड्याकरिता छळ होत असलेल्या व्यक्तीचे आई वडील किंवा नातेवाईक, नोंदणीकृत असलेली स्वयंसेवी संस्था, माहिती असल्यास स्वतः न्यायालय आणि हुंड्याची तक्रार लिहिण्यासाठी किंवा दाखल करण्यासाठी वेळेची अट आहे का नाही. आता आपण बघूया हुंड्याच्या संबंधात अपराध म्हणजे काय. संशय आहे, पोलीस स्वतः चौकशी करू शकतात. मॅजिस्ट्रेटच्या आदेशाची गरज नाही, पण कोणालाही अटक करायला मॅजिस्ट्रेटच्या आदेशाची गरज आहे. सेकंड आहे, जामीन पात्र नाही, म्हणजे मॅजिस्ट्रेटच्या आदेशाशिवाय आरोपीला जामिनावर सोडू शकत नाही. आणि थर्ड आहे, अक्षम्य आहे, म्हणजेच दंड भरल्याने कुठलाही अपराधी कायद्याच्या शिक्षेपासून वाचू शकत नाही.